नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। सुवर्ण सार्वजनिक नवरात्र उत्सव कोपरोली 2025 महिलांकरता विशेष उपक्रमांसह उत्साहात साजरा। रायगड जिल्हा उरण तालुका कोपरोली गावातील सुवर्ण सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ म्हणजेच कोपरोलीची माय माऊली यंदा 23व्या वर्षात पदार्पण करत मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा करत आहे। 2003 साली स्थापन झालेल्या या मंडळाने तब्बल 23 वर्षे आपली संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकात्मता जपत नवरात्र उत्सवाची परंपरा आजही कायम ठेवली आहे। यंदा माय माऊलीची प्राणप्रतिष्ठा सोमवार दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी झाली असून गुरुवार दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजी विसर्जन सोहळा संपन्न होणार आहे। या दोन्ही दिवशी भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांचा विशेष सहभाग। चूल मूल करणाऱ्या महिलांना या उत्सवाच्या माध्यमातून प्रोत्साहन देत त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो। महिलांसाठी आरतीचा मान, सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ पैठणीचा, संगीत खुर्ची, प्रश्न मंजुषा असे अनेक उपक्रम राबवले जात आहेत। तर लहान मुलांकरता व युवकांसाठी शैक्षणिक स्पर्धा, मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले आहे। नवरात्र उत्सवाच्या 9 दिवसात सर्व मंडळ सदस्य, युवक युवती आणि भक्त नियोजनबद्ध व शिस्तबद्ध पद्धतीने प्रत्येक कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होत आहेत। या उत्सवाचे यशस्वी आयोजन व शिस्तबद्ध हा उत्सव पार पाडण्यासाठी देवीचंद म्हात्रे, भार्गव म्हात्रे, राहुल म्हात्रे, रवी म्हात्रे, सचिन पाटील, दीपक पाटील, मिलिंद म्हात्रे, प्रीतम ठाकूर, संजू पाटील, मनोज म्हात्रे, हृदयनाथ पाटील, शशी पाटील, संतोष पाटील, प्रशांत म्हात्रे आणि राकेश पाटील हे मंडळ सदस्य विशेष मेहनत घेत आहेत। एकंदरीत कोपरोलीची मायमाऊलीचे आगमन जितक्या उत्साहाने केले जाते तितक्याच उत्साहाने 9 दिवस हा उत्सव अगदी खेळीमेळीच्या वातावरणात सांस्कृतिक उपक्रमांनी आणि भक्तिभावाने साजरा केला जात आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी रणिता ठाकूरसह तृप्ती भोईर, कोपरोली, उरण। नमस्कार, आज आपण आलो आहोत सुवर्ण नवरात्री उत्सव मंडळ कोपरोलीची माय माऊली इथे। तर या मंडळातर्फे आपण जाणून घेण्यासाठी आलो आहोत आवाज महामुंबई चॅनलच्या तर्फे। मी रणिता ठाकूर। तर आपण काही मंडळाच्या सदस्यांसोबत थोडी चर्चा करणार आहोत। तर यात मला सुरुवातीला मंडळाचे जे सदस्य आहेत देवीचंद म्हात्रे त्यांना विचारायचं आहे की या मंडळाचं नाव कसं पडलं किंवा त्यामागचा इतिहास कोणता आहे। आमचा मंडळ 2003 ला स्थापन झालाय। सुवर्ण सार्वजनिक नवरात्र उत्सव। सुवर्ण हे आमच्या एका मित्राच्या आईचं नाव आहे। त्यांच्याकडे पहिली देवी होती, नंतर अशीच मुलं जमून आम्ही आमच्या मोठ्यानी देवी स्थापन केली। आज आमच्या मंडळाला 23 वर्ष झाले। ठीक आहे। तर मला सांगा, तुम्ही म्हणजे कोपरोलीची माय माऊली आहे, या माय माऊलीचं कशा प्रकारे धार्मिक कार्य चालू असतं मला सांगाल प्लीज। आम्ही रोज सकाळी देवीची आरती करतो, रात्री एकदा आरती करतो। या रात्रीच्या आरतीचा जास्तीत जास्त मान हा महिलांसाठी असतो। महिलांना आम्ही जास्त प्रोत्साहन देऊन त्यांचे आम्ही सुवर्ण सार्वजनिक नवरात्री उत्सव या मंडळातर्फे जो देवीची प्राणप्रतिष्ठा केली जाते, तर ह्या मंडळातर्फे तुम्ही समाजाला काय मेसेज देऊ शकता? आम्ही समाजाला असा मेसेज देतो की तुम्ही असेच सण साजरे करा आणि आपल्या महाराष्ट्राची संस्कृती वाढवत राहा। ठीक आहे, थँक्यू।